संशयावरून धर्म जात विचारत दलित तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातला हा धक्कादायक प्रकार आहे। धर्म विचारण्यासाठी तरुणाला नग्न करण्यात आलं। मैदानात मारहाण केल्यावर गायींसोबत त्याचे नग्न फोटो व्हिडिओ काढले। त्यानंतर तरुणाचं अपहरण करून त्याला 3 किलोमीटर लांब नेत तिथे देखील मारहाण करण्यात आली। नशिबानं गस्तीवर असलेल्या पोलीस व्हॅनचा सायरन वाजल्यानं तरुणाचे प्राण वाचलेत। या मारहाणीत त्याचा एक डोळा निकामी झालाय तर नाकाचं हाड देखील मोडलंय। 3 तरुणांवर गुन्हा दाखल झालाय। आरोपींवर मकोका लावा, कठोर कारवाई करा अशी मागणी करत संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। मी बस स्टॉपवर बसलेला होतो। तिकडून दोघं जण आले, मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे। त्यांना म्हटलं मला माहीत नाही। ते शिवीगाळ केली त्यांनी आणि म्हणजे बहसबाजी झाली तिथं। तर त्याने मला उचलून डायरेक्ट गाडीवर टाकले। मी फोनवर बोलत होतो। उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले। काँग्रेस भवनला नेल्याच्या नंतर तिथे खूप मारहाण केली की तू गाय चोरतो, गाय चोरतो, गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली। माझ्या मुलांना 3 जणांनी बेदम मारहाण करून नाकाचा हाड त्याचं फ्रॅक्चर झालेला आहे। एवढं गंभीर जखमी केलेलं आहे। तिघांनी एवढं बेदम मारहाण केलं की 3 दिवसापासून माझ्या मुलाने जेवण सुद्धा केलेलं नाही आहे। डोळा पण त्याचा एक डोळा सुद्धा उघडत नाही आहे। दुसरं घरात कोणी करणारं नाही आहे आणि पोलीस लोक त्यांना पाठीशी घालून मदत करत आहेत। आज आमच्या सोबत या महाराष्ट्रात जो पहिला प्रयोग केलाय याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। ऑल इंडिया पॅंथर सेना गृहमंत्र्याला मागणी करते की तात्काळ या सगळ्या आरोपीचं घर बुलडोजरनी पाडा आणि यांना टेररिस्ट आतंकवादी घोषित करा। पहलगामचे आतंकवादी ज्यांनी धर्म विचारून मारलंय तसेच हे सुद्धा धर्म विचारून आमच्या रोहनला मारत होते। यांना आतंकवादी म्हणून घोषित करा असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो। आणि आताची एक ब्रेकिंग बातमी आली आहे। उद्या शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। विधिमंडळातील नितीन देशमुख